आदिवासी नेते धरती आबा बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीचा उत्सव आजपासून देशभरात सुरू झाला। यानिमित्त गुजरातच्या नर्मदा इथे आयोजित आदिवासी गौरव दिन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केलं। आदिवासी संस्कृतीचं भारताच्या जडणघडणीत मोठं योगदान आहे। त्यांचं हे योगदान आणि कुठलीही साधनं नसताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरोधात त्यांनी दिलेला लढा देश कधीही विसरू शकत नाही, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले। जेव्हा जेव्हा देशाच्या स्वाभिमानाचा आणि स्वराज्याचा प्रश्न आला त्यावेळी आदिवासी समाज सर्वात पुढे होता, असं पंतप्रधान म्हणाले। मात्र स्वातंत्र्य मिळाल्याचं श्रेय काही कुटुंबांना देण्याच्या मोहात आदिवासींचं हे योगदान लपवलं गेलं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली। जनजातीय गौरव हजारों वर्षों से हमारे भारत की चेतना का अभिन्न हिस्सा रहा है। जब जब देश के सम्मान, स्वाभिमान और स्वराज की बात आई तो हमारा आदिवासी समाज सबसे आगे खड़ा हुआ। हमारा स्वतंत्रता संग्राम इसका सबसे बड़ा उदाहरण है। आदिवासी समाज से निकले कितने ही नायक नायिकाओं ने आजादी की मशाल को आगे बढ़ाया। स्वतंत्रता संग्राम के ऐसे कितने ही अध्याय जनजातीय गौरव और आदिवासी शौर्य से रंगे हुए हैं। भाइयों बहनों, स्वतंत्रता आंदोलन में ट्राइबल समाज के योगदान को हम भुला नहीं सकते हैं और आजादी के बाद यह काम होना चाहिए था, लेकिन कुछ ही परिवारों को आजादी का श्रेय देने के मोह में मेरे लक्षावधि आदिवासी भाई बहनों की त्याग, तपस्या, बलिदान को नकार दिया गया। गेली 60 दशक देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसनं आदिवासींना कायमच उपेक्षित आणि वंचित ठेवलं। त्यांच्या भागात कधीही विकास पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला नाही। आज त्यांच्या गौरव दिनी या वर्षानुवर्ष झालेल्या अन्यायाचंही स्मरण आपण केलं पाहिजे, असं पंतप्रधान म्हणाले। आमच्या काळात मात्र आम्ही सर्व वंचित आणि उपेक्षितांना प्राधान्य असं धोरण राबवत त्यानुसार काम सुरू केलं, असंही पंतप्रधान म्हणाले। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात आदिवासींसाठी पहिल्यांदा स्वतंत्र मंत्रालय बनवण्यात आलं। केवळ भाजपा सरकारच्या काळातच आदिवासींच्या विकासाकडे विशेष लक्ष दिलं गेलं। 2014 पर्यंत भगवान बिरसा मुंडा यांचं कुणी स्मरणही करत नसे, आम्ही त्यांचा गौरव केला। 2021 पासून बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी करायला सुरुवात केली, कारण आदिवासी गौरव हजारो वर्षांपासून भारताच्या चैतन्याचा अविभाज्य भाग आहे, असं पंतप्रधान म्हणाले। हमने उस परिस्थिति को बदला क्यों? हमारी अगली पीढ़ी को भी पता होना चाहिए कि मेरे आदिवासी भाई बहनों ने हमें कितना बड़ा तोहफा दिया है, आजादी दिलवाई है। आज आम्ही आदिवासींसाठी अनेक विकास योजना आणल्या आहेत। श्री गोविंद गुरु चेयर जनजाती भाषा संवर्धन केंद्राचीही स्थापना केली आहे, ज्यामुळे आदिवासींचं साहित्य आणि गीतांचा अभ्यास होऊ शकेल, असं पंतप्रधानांनी सांगितलं। आज देशाच्या राष्ट्रपती आदिवासी महिला आहेत। भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं नेहमीच आदिवासी समाजाच्या नेत्यांना मोठ्या पदांवर स्थान दिलं आहे। सरकारनं आदिवासी क्षेत्रात आरोग्य सुविधा पोहोचवून सिकल सेल आजारावर नियंत्रणासाठी विशेष अभियान सुरू केलं आहे। आदिवासी युवकांमधल्या क्रीडा कौशल्यांना संधी दिली जाते, असंही पंतप्रधान म्हणाले। 9,700 कोटी रुपयांच्या विविध विकास योजनांचं त्यांनी लोकार्पण आणि पायाभरणी देखील केली। यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतर मान्यवर उपस्थित होते। आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारे विविध कार्यक्रमही यावेळी सादर करण्यात आले।
पूर्व से धाम धुड़का ओडिशा।